हा आमच्या इथला लवर पॉईंट. 14-15 वयाच्या मुलापासून ते 50-60 वयाच्या लोकांपर्यंत सगळी जोडपी इथं मिळते. अनेकांच्या प्रेमाचा अंकुर इथंच फुलला, तर काहींची मनं सुद्धा इथंच तुटली. ज्यांची मनं तुटली ते दुसऱ्या कोणाशी लग्न करून आपल्या आयुष्यात खुश आहेत, आणि ज्यांची जुळली तेही आपल्या आयुष्यात खुश आहेत. पण आपल्याला त्याच्याशी काय घेणे, आपण आपलं बघू. कारण काय असेल राणी, मला काय माहिती. तुला जर एवढं वाटतं ना तर जाऊन विचार ना तिला. माझ्या डोक्यात एक खायली पुलावशीच. मी जर हिचा प्रॉब्लेम सॉल्व्ह केला तर काय सांगावं माझी सेटिंग झाली, आणि समजा तसं नाही झालं तर आपण लावू ना. का रडताय? काही अडचण असेल तर मला सांगू शकता तुम्ही. एकटी मुलगी आहे आणि ती जर रडती म्हटल्यावर माझ्यासारखेच विचारण्याचं कर्तव्य आहे. पैसे हरवलेत का? घरच्यांशी भांडण झालंय? मित्रांशी भांडण झालंय का? बॉयफ्रेंडशी? अय चढतो का तिला? ओळखीचे आहे माझ्या. ऐका ना, रडू नका रडू नका. ऐका ना, ओ रडू नका. लोकांना काहीतरी वेगळं वाटतंय. आता नीट सांगा काय झालं. नितीन माझा बॉयफ्रेंड प्रेमाच्या आनाभाका घेतल्या त्याच्याबरोबर. आम्ही उद्याच लग्न करणार होतो. 15 मिनिटात येतो बोलला, अजून आला नाही. सांगून गेलाय म्हटल्यावर येईल की, त्यात रडायचं काय? सकाळी 10-11 वाजल्यापासून बसली आहे. आता संध्याकाळचे 5-6 वाजले तरी अजून आला नाहीये. पण त्याचे पुन्हा नवीन जाऊ तरी कुठं? पुन्हा नवीन असलं म्हणून काय झालं? मी आहे की. आणि मग त्याला फोन करायचा ना. फोन का नाही केला? फोन केलाय, बंद लागतोय. तो बंद लागतोय का बंद केलाय काय माहित. मला एक कळत नाही, अशा मुलावर भरोसा ठेवून तू कशी काय आली? निभवायचं कळत नाही तर कशाला करता प्रेम? एकतर मुली घरदार सोडून येतात, घरच्यांशी वाकडं घ्यायचं. हे काय आपल्याला पटलं नाही. गावातलाच होता का? नाही, इथलंच आहे, पुण्यातला. तसं मामाचा पोरगाच आहे, म्हणजे नात्याने मामाचा पोरगा लागतो, पण लांबचं नातं. मला कसं म्हणायचा की तू पुण्याला ये, तुला राणी बनवून ठेवतो. त्याच्या भरोशावर इथं आले आणि त्यांनी माझ्याच केसांनी माझा गळा कापला. काय करावं काही सुचत नाही. नशीब तुम्ही भेटले, आधार मिळाला जरा. कोणीतरी आपलं माणूस सारखं वाटलं. हे बघ, कोण तुझा तो नितीन का बितीन, तो जरी नाही ना आला तर काळजी करू नको.
मी आहे तुझ्याबरोबर. पुलाव खा. सकाळपासून काही खाल्लं नाही. नको अगं घे ग. नको. अगं घे. आमच्या इथलं स्पेशल पुलाव. आपल्या हक्काचा माणूस म्हटलीस ना, मग आपल्या माणसाने गेला पुलाव नाही खाऊ शकत. चालू कुठं होतास तू? किती माझं काय झालं जरा तरी विचार केलास का तू? सगळं सांगतो तुला. आपल्या लग्नासाठी वकिलांकडे गेलो होतो, तिथंच वेळ लागला. नोंदणी डॉक्युमेंट बनवण्यासाठी खूप वेळ लागत होता आणि माझा कधी डोळा लागला मला हे कळलंच नाही. आणि वकील ऑफिसला लॉक लावून तिथून निघून गेलो. तुला फोन लावला, तुझा फोन लागेल. जसा बाहेर आलो तसा पळत धावत तुझ्यापाशी आलो. मी जरी तिथं असलो तरी जीव सगळं माझा तुझ्या इथं होता. नशीब हे होते म्हणून मला खूप मोठा आधार मिळाला. धन्यवाद खरंच तुमचे.